2000च्या दशकात एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणजे इन्स्टंट नूडल्सपेक्षा प्रकरणांची जलद विल्हेवाट लावणारे विशेष कारागीर होते. दया नायक, प्रदीप शर्मा हे चकमक तज्ज्ञांमधल्या पहिल्या फळीतले तारे. दुसऱ्या फळीत होता सचिन वाझे. गडचिरोली, ठाणे अशा ठिकाणी उमेदवारी केल्यावर मुंबई पोलिसात बदली झालेला खंडणी विरोधी पथक, गुन्हे गुप्तवार्ता विभाग अशा खात्यांमधून पुढे आलेला अधिकारी. या खऱ्या खोट्या चकमकींची झिंग उतरली कारण त्याच्या कस्टडीत 2003 सालच्या मुंबई बॉम्बस्फोटातला एक आरोपी ख्वाजा युनुस संशयास्पदरित्या ठार झाला. यानंतर निलंबन होऊन सचिन वाझे प्रकाश झोतातून बाहेर पडला. नाही म्हणायला 2008 साली एक बातमी आली. माजी चकमक तज्ज्ञ सचिन वाझेला शिवसेनेत प्रवेश. पक्षाला कामाचा कार्यकर्ता मिळाला. मग 2020 पर्यंत सगळं शांत होतं. निलंबित होऊन 17 वर्ष दलाच्या बाहेर राहिलेला सचिन वाझे 2020 मध्ये परत पोलीस दलात आला तेव्हा कोविड थैमान घालत होता. लोक घरात अडकून पडले होते. लोकांना विरंगुळा म्हणून शिवसैनिक अजहन स्पर्धा भरवत होते. जर अजानची वगैरे स्पर्धा घेतली नाही ती पण ऑनलाईन जर स्पर्धा घेतली तर मुलं घरी बसून त्या स्पर्धेत भाग घेतील, सहभागी होतील आणि जेणेकरून बाहेर त्यांचं वावरणं कमी होईल. अशात वाझेची गरज सरकारला तळमळीने जाणवली. शेकडोंनी गुणवंत सेवानिवृत्त अधिकारी असूनही फक्त आणि फक्त माजी शिवसैनिक सचिन वाझेला मानानी पोलीस सेवेत 17 वर्षांनी परत आणलं गेलं. आता वाझे फायली झटकायला, आयुक्तांची डायरी सांभाळायला किंवा पोलीस खात्यातली खारखुनी करायला आला असं कोण म्हणालं? वाझेला मिळालं एक मोठं खातं, गुन्हे गुप्तवार्ता विभाग उर्फ क्रिमिनल इंटेलिजन्स युनिट. 63 एन्काउंटर्स पचवलेला वाझे ऐन लॉकडाऊनमध्ये गुन्ह्यांची गुप्तवार्ता शोधायला बसवला गेला. आहे ना गंमत? आता कोविडमध्ये नसतील मोठे गुन्हे होत म्हणून विरंगुळा म्हणून कर्तव्य करणाऱ्या पत्रकारांना घरून उचलायच्या कामी वाझे धावून गेला. These are the people that physically assaulted me. Force now. You have to use force now. If you do like this, please don't do that. Please cooperate. Just legal assault. Oh, you are the encounter cop. Oh, You're Sachin Waze. You are the Sadhvi Pragya beater, no? Yes. Okay. You are Sachin Waze. इतकंच नव्हे तर जे पत्रकार या अटकेची बातमी करायला गेले त्यांना अडवून धमकावायच्या कामीही वाझेच पुढे होता. I am not. I am doing my job. 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 They're trying to stop us from reporting. They're trying to stop us from reporting. They're trying to stop us from reporting. हे अनर्थ ओढवून घेतल्यावर वाझेने काही अर्थपूर्ण कामही केली. मुंबईतल्या बार्स, हुक्का पार्लर्स व हॉटेलांकडून वसुलीची कामं करायला वाझेने एक टीमच बनवली. मुंबईतल्या 2,500 हॉटेल मालकांकडून महिना 3 लाखांची खंडणी ऐन लॉकडाऊनच्या धामधुमीत खुद्द वाझेचे वरिष्ठच लेखी कळवत होते. मग वाझेची सगळ्यात मोठी घोडचूक पुढे आली. अंबानींच्या दारी स्फोटकं पेरायची चूक. स्फोटकं लादलेली गाडी ज्या ओळखीतल्या गाडी मालकाकडनं मिळवली त्याच गाडी मालक मनसुख हिरेनला कथितपणे मारायची चूक. हे सगळे पुरावे नष्ट करताना पकडलं जायची चूक. गुन्हेगार कितीही सराईत असला, अगदी पोलीस जरी असला तरी पुरावे उरतातच. पण मविया सरकार किती कनवाळू, इतकं करून भागलेल्या वाझेची फक्त बदली जाहीर केली गेली. जो आरोप आहे विरोधी पक्षाचा की सचिन वाझेला त्या सध्याच्या जागेवर त्याला हलवलं पाहिजे, त्या ठिकाणून त्याला आम्ही हलवून दुसऱ्या जागेवर त्याला देणार आहोत असा निर्णय आम्ही घेतलेला आहे. साहजिक आहे, जो पत्रकारांची तोंड बंद करू शकतो, जो मुंबईतल्या व्यापाऱ्यांशी अर्थपूर्ण कामं करू शकतो, त्या वाझेला मविया बडतर्फ कशी करेल? तत्कालीन गृहमंत्र्यांनी बदलीवर भागवलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी तर बिचारा वाझे पोलीस अधिकारी आहे, ओसामा बिन लादेन नाही अशी मखलाशी केली. चित्र निर्माण केलं जातंय की जणू काही सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच आहे. अशा पद्धतीने त्याने जे काय वाटतंय ते कशासाठी? पुन्हा सांगतोय की जो कोणी सापडेल तो कोणी असला तरी त्याला दयामाया क्षमा दाखवली जाणार नाही. उद्धवजी, लादेन आणि वाझेतली साम्य पहा तर. गगनचुंबी इमारतींमध्ये स्फोट घडवायचे कट आखणं, त्यासाठी निरपराध लोकांची वाहनं हायजॅक करणं, त्यात निरपराध लोकांचे जीव घेणं. कोण म्हणतं वाझे ओसामा नाही? कदाचित वाझेचे सूर आता बदलल्यामुळे तुमच्या प्रवक्त्यांनाच रडगाणी बदलावी लागतायत. जेव्हा वाझे हे सगळं बोलायला लागतो तेव्हा तो सांगतोय की मी फडणवीस साहेबांना पत्र लिहिलंय. हु इज फडणवीस? हु इज फडणवीस?
फडणवीसांना पत्र लिहिण्याचा संबंधच काय येतो? सत्य लपून राहत नाही. जीवानिशी गेलेल्या बिचाऱ्या मनसुख हिरेंच्या मृतदेहाप्रमाणे तेही तरंगून वर येतच. काळ सगळं सांगेल, तोवर सत्य, तथ्य, खरं व बरं आम्ही दाखवत राहू. विचार मतदार प्रेक्षकाने करायचा आहे.